श्री स्वामी समर्थ। आज आहे भीमाष्टमी। भीमाष्टमी म्हणजे काय, भीमाष्टमीची काय कथा आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी ही भीमाष्टमी म्हणून साजरी केली जाते। भीष्म पितामह यांनी या दिवशी आपला देह सोडला म्हणून हा दिवस त्यांचा निर्वाण दिन आहे। या दिवशी त्यांचे श्राद्ध तर्पण वगैरे केले जाते। या दिवशी एकोदिष्ट श्राद्धही केले जाते, म्हणजेच ज्यांना पिता नाही ते एकोदिष्ट श्राद्ध करतात। तसेच पितरांच्या तृप्तीसाठी या दिवशी प्रत्येकाने एकोदिष्ट श्राद्ध करावे असे सांगितले जाते। महाभारताच्या युद्धात भीष्म पितामह यांच्या वचनानुसार ते जेव्हा श्रीखंडी समोर असताना आपले शस्त्र त्यागतात, तेव्हा अर्जुन बाणाचा वार करतो आणि कोणताही प्रतिकार न करता भीष्म ते प्राण अंगावर झेलतात। महाभारतात ज्या दिवशी पार्थ भीष्मावर बाणाचा वर्षाव करतात त्यावेळी सूर्य दक्षिणायन असतो। इच्छा मरणाचे वरदान प्राप्त असल्यामुळे भीष्म आपले प्राण सोडत नाहीत। त्यानंतर अर्जुनच त्यांच्या शरशय्या तयार करून देतो। जेव्हा सूर्य उत्तरायण सुरू होते तेव्हा माघ शुद्ध अष्टमीच्या दिवशी भीष्माचार्य आपले प्राणोक्रमण करतात। म्हणूनच माघ शुद्ध अष्टमीला भीष्माष्टमी असे म्हटले जाते। या दिवशी जो भक्त भीष्म पितामहाच्या स्मरणार्थ कुश तीळ जलाने श्राद्ध करतो त्याला संतान प्राप्त होते आणि मोक्ष आणि पापांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे। हे व्रत केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होते। व्रत करणाऱ्या व्यक्तीने या व्रत पाळण्याबरोबरच भीष्म पितामहाच्या आत्म्यांच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही करावे। श्री स्वामी समर्थ।